आम्ही तुम्हाला काय पण मदत करू शकत नाही. आजोबा असं काय बोलताय तुम्ही? प्लीज अहो त्यांची अवस्था तरी बघा की. मी कुठे घेऊन जाऊ त्यांना या जंगलात? प्लीज आजोबा मदत करा, असं बोलू नका प्लीज. मी सांगितलं ना तुम्हाला आम्ही काय पण मदत करू शकत नाही म्हणून. जावायत ना. आजोबा काय करताय तुम्ही? तुम्ही वैद्य आहात ना? आणि तुमच्या दारावर आलेल्या अशा पेशंटला तुम्ही हकलून देताय. तुम्हाला तुमच्या ज्ञानाची शपथ आहे. प्लीज आमची मदत करा, माझ्या मिस्टरांना वाचवा प्लीज. निघायत ना. आजोबा हो काय करताय तुम्ही? निदान माणुसकीच्या नात्याने तरी मदत करा की. माझ्या मिस्टरांच्या जागी जर तुमचा मुलगा असता तर तुम्ही हेच केलं असतं. तू औषधाची तयारी कर. मी त्याला आत घेतो. चल पोरी. गाडी बाजूला घ्या जरा. वैताग आला बाबा. तेव्हापासून शोधतोय तिला. कुठे जाऊन बसले कुणास ठाऊक. सापडत पण नाहीये. अगं आई तेच सांगायला लागलोय मी कधीपासून. ती सावी इथं आली आहे का नाही ते पण माहित नाही. त्या टपरीवाल्याने सांगितलंय म्हणून आपण फिरतोय. कसं शोधायचं ते काय कळणार नाही. मला माहिती कसं शोधायचं ते. तू मीडियावाल्यांना फोन कर. आता मीडिया कशाला? सगळ्याच गोष्टी सांगायला हव्यात का रे तुला? डोकं चालव ना जरा. हे बघ मुजुमदारांची सून येते. हा तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. वेडी येते. वेड्यांच्या हॉस्पिटल मधून पळून गेले. हे जर का मीडियावाल्यांना कळलं तर केवढी मोठी बातमी होईल याचा अंदाजला. आणि आपल्यालाही मीडिया समोर सांगता येईल ना. आम्हाला तिची खूप काळजी वाटते म्हणून आम्ही हे सगळं करतोय म्हणून लोकांनाही कळेल की आपल्याला सावीची किती काळजी, आपण काय काय करतोय ते. पण हे सगळं करायचं कशाला? भास्कर हे असं सगळं करून आपण लोकांना आवाहन करू शकतो ना की सावी तुम्हाला कुठे दिसली तर या नंबरला आम्हाला संपर्क साधा म्हणून.